कल जब पुणे की प्रॉपर्टी प्राइसेस बढ़ चुके होंगे तब आपके मन में सिर्फ एक रिग्रेट रहेगा कि काश हमने पहले इन्वेस्ट किया होता। दैट्स वाई राज एंड सन्स रियल्टी ब्रिंगिंग यू द पुणे's biggest investment opportunity in your hometown, that's Kolhapur. Introducing Vanaha by Shapurji Palonji, a magnificent 1000-acre premium township designed around nature, luxury and future-ready living. Meet our investment experts in Kolhapur, explore event offers and discover why smart investors invest in Pune. This event is executed by Sky Events with Zairat as a media partner. Seats are limited. Register now. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील ऐतिहासिक भारत छोडो आंदोलन अर्थात ऑगस्ट क्रांतीची स्मृती जागवण्यासाठी इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं। यावेळी स्वातंत्र्य लढ्यात देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीद क्रांतीवीरांना अभिवादन करण्यात आलं। प्रभात फेरी दरम्यान स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाचं स्मरण करून देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। या उपक्रमातून स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संदेश देण्यात आला। 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईतील ग्वालियर टँक मैदानावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने ब्रिटिश सत्तेविरोधात भारत छोडो आंदोलनाचा ठराव मंजूर केला। महात्मा गांधी यांनी ब्रिटिशांनी भारत सोडावा अशी ठाम भूमिका मांडत करेंगे या मरेंगे हा निर्धार देशासमोर ठेवला। त्यानंतर 9 ऑगस्ट 1942 पासून या आंदोलनाला देशभर व्यापक स्वरूप प्राप्त झालं। आंदोलनात विद्यार्थी, महिला, कामगार, शेतकरी, सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। ब्रिटिश सत्तेविरोधातील या व्यापक जन आंदोलनाने भारतीय स्वातंत्र्य लढ्याला निर्णायक टप्प्यावर नेलं। महाराष्ट्रातही या आंदोलनाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात जाणवला। स्वातंत्र्याच्या ध्येयासाठी अनेक ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांनी संघर्ष केला आणि काहींनी आपल्या प्राणाची आहुती दिली। त्यामुळे 9 ऑगस्ट हा दिवस केवळ ऐतिहासिक घटना स्मरणाचा दिवस नसून स्वातंत्र्य, त्याग, लोकशक्ती आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा देणारा दिवस म्हणून स्मरणात ठेवला जातो। इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या प्रभात फेरीत इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री संजयदादा कांबळे, श्री प्रकाशराव मोरबाळे, बाबासाहेब कोतवाल यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते। यावेळी शहीद क्रांतीवीरांच्या त्यागाचं स्मरण करत स्वातंत्र्य लढ्याची मूल्य जपण्याचा आणि नव्या पिढीला देशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास समजावून सांगण्याचा संकल्प करण्यात आला। 9 ऑगस्ट 2026 रोजी झालेल्या या उपक्रमातून इचलकरंजीत क्रांती दिनाला राष्ट्रभक्तीपूर्ण वातावरण उजाळा देण्यात आला। पत्रकार संदीप सुर्वे।